आमच्या अजंठाच्या लेण्या पाहून झाल्यानंतर आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पा होता तो म्हणजे शेगाव, श्री गजानन महाराज मंदिर. वेलकम टू माय चॅनल गंमत इन लाईफ. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा राहून गेलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. शेगावला पोहोचलो. हे आहे शेगावचं भक्तिनी आलं. अपेक्षेप्रमाणे तसं होतंच. हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करते. तर आज आम्ही अजिंठा लेणी केली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे मार्गस्थ झालोय शेगावच्या दिशेने, बुलढाण्याला. तर तुम्हाला पुढचे व्लॉग येतच राहतील याच्यानंतर पण. आणि अजिंठा लेणीचं आमचं खूप छान झालं. जिथे तो प्रवास होता, कठीण होता पण आम्ही एन्जॉय केला तो प्रवास. चला तर मग आपण भेटूया शेगावला. आता मी काही मध्ये जास्त शूट नाही करणार आहे, डायरेक्ट आपण शेगावलाच भेटूया. आता बघूया, आमचं काही प्री बुकिंग नाहीये, तिथे जाऊन आम्ही बुकिंग करणार आहोत भक्त निवासचं. मिळतं का ते बघूया, आम्हाला काही आयडिया नाहीये. आम्ही असेच बॅग भरतो आणि निघतो बाहेर. चला भेटूया. आम्ही तिथेच काहीतरी खाल्लं बाहेर, नाश्ता केला आणि पुढे निघालो. 3 तासांचं आमचं बाय रोड आम्हाला तिथे पोहोचवणार होता रस्ता तो. म्हणजे 3 तास लागणार होते आम्हाला तिथे शेगावला पोहोचायला. 135 किलोमीटर आहे. लेण्यांचा व्ह्यू पॉइंट आहे तो टू शेगाव. कारण आम्ही ऑलरेडी डोंगरची चढाई करून वरती गेलेलो लेण्यांच्या व्ह्यू पॉइंटला आणि तिथून 135 किलोमीटर. जर तुम्ही व्ह्यू पॉइंटला नाही आहात आणि तुम्ही डायरेक्ट लेण्यांना गेला आहात, अजिंठाच्या लेण्यांना, तर तिथून तुम्हाला जास्त अंतर आहे. म्हणजे जवळजवळ 6 तासांचं अंतर आहे शेगावला जाण्यासाठी. ते काहीतरी 350 किलोमीटर. तिकडून डायरेक्ट लेण्यांपासून जर तुम्ही गेलात ना शेगावला तर 350 किलोमीटर पडतं अंतर. मग ते जास्त आहे, असं एक इन्फॉर्मेशन म्हणून शेअर केलं. आम्ही शेगावच्या रस्त्यावर आहोत आणि हे जे हा जो रस्ता तुम्ही बघताय ना, तो आहे ज्ञानगंगा अभयारण्याचा, जो आपल्याला शेगावला जाताना लागतो. हे जे फॉरेस्टचे रस्ते असतात ना, खास करून अभयारण्य वगैरे, त्याचे रस्ते ऑलरेडी अरुंद असतात आणि घाट रस्ते असतात वळणाचे. तर हा जो रस्ता आहे ज्ञानगंगेचा, तो अतिशय अरुंद होता, तुम्हाला दिसतच असेल. आणि समोरून जेव्हा समोरच्या वाहनाचे हेडलाईट्स मारतात ना डोळ्यावर, ते खूप तीव्रपणे त्याचा इफेक्ट जाणवतो, कारण रस्ता अरुंद असल्यामुळे. म्हणून आम्हाला नाईट ड्राईव्ह आत्ता यावेळी नको हवं होतं. पण ठीक आहे, प्रत्येक वेळी आपण जसं योजलेलंच तसं होत नाही. रस्त्याला कोणी नाहीये. आणि आम्ही सरळ जायचं 8-8:30 वाजता शेगावला पोहोचलो. हे आहे शेगावचं भक्तिनिवासचं संकुल. आणि इथे आम्ही का उभे आहोत, तर आम्हाला भक्तिनिवासचं बुकिंग मिळालं अपेक्षेप्रमाणे. तसं होतंच, आम्हाला माहित कदाचित होणार नाही आपलं बुकिंग. पण नंतर आम्हाला कळलं की तिथे आनंद विहार म्हणून आहे, ते शेगावच्या ट्रस्टच आहे. ते आनंद विहारमध्ये बुकिंग मिळेल, तिथे अवेलेबल आहेत रूम्स असं. सो आम्ही आता ही जी बसेस आहेत त्या फ्री सेवा देतात रेल्वे. हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सो आज आहे 14 नोव्हेंबर आणि मी चेक इन केलंय शेगावच्या भक्त निवासमध्ये आनंद विहार येथे. ओके, सो
इथे आम्हाला रूम मिळाला तो रात्री खूप उशिरा मिळाला. 11 मला वाटतं मला 11 वाजता आम्हाला रूम अलॉट झाला. त्याचे काही प्रोसिजर्स असतात त्याप्रमाणे आपण जायचं. आपल्याला आनंद विहारमध्ये मिळालं आहे. भक्त निवासमध्ये तिथे नाही मिळाला. तिथे मोस्टली फुल असतात रूम्स, पण तिथे बस सेवा आहे, फ्री आहे. ती तुम्हाला आनंद विहार आणि रेल्वे स्टेशनपर्यंत फ्रीमध्ये सोडते. आणि रेल्वे स्टेशन टू भक्ती निवास आनंद विहार असं त्यांच्या त्या फेऱ्या चालू असतात दर अर्ध्या तासाने. सो जर तुम्ही रेल्वेने पण येणार असाल ना शेगावला, तर तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. दर अर्ध्या तासाने तिथे बस सेवा सुरूच असतात. सो खूपच म्हणजे मला पण एकदम सरप्रायझिंग झालं. मी खूप ऐकलं होतं शेगावबद्दल की तिथे भक्त निवासच्या रूम्स अतिशय छान आहेत, क्लीन आहेत आणि योग्य त्या दरात आहेत. आणि रात्री 11 वाजता आमचं झालं बुकिंग वगैरे, अलॉट झाले रूम. त्यात आम्ही जेवण आमचं काही झालंच नव्हतं आणि बाहेर जाणं शक्य नव्हतंच जायचं बाहेर आम्हाला. आणि बाहेरचं आता 2-3 दिवस आम्हाला खायचंच नाही असं आम्ही डिसाईड केले. आणि इथे आम्हाला अल्पोपहार म्हणजे जेवणच दिलं प्रॉपर असं, पुलाव आणि शिरा असं रात्री 12. आणि आम्हाला जो अल्पोपहार मिळाला ना, तो का मिळाला रात्री 11 वाजता? ते एरवी 10 वाजताच बंद होतं, तर ते काल 12 पर्यंत सुरू होतं, कारण नेक्स्ट डे एकादशी होती. सो असं सगळ्या गोष्टींची तिथे काळजी घेतली जाते. आणि मी तुम्हाला आता रूम दाखवते. या का लोक म्हणतात की इथे खूपच स्वच्छता तर अप्रतिम आहेच आणि रूम पण तुम्हाला सुसज्ज म्हणजे सगळ्या सोयी उपलब्ध असलेला असा हा रूम आहे. इथे तुम्हाला मच्छरचा जर त्रास होत असेल तर त्यांनी हे ठेवलेलं आहे, गुड नाईट. आणि हे असं हँगर टाईप त्यांनी ते केलेलं आहे. तुम्ही कपडे तुमचे लटकवू शकता. त्या पण अगदी मायन्यूट सोयी दिलेल्या आहेत, ज्या कुठेच तुम्हाला अगदी 2-2.5 हजार रुपये भरले तरी मिळत नाही. इथे सोफा आहे आणि ह्या अशा 2 आणि 1 असं 3 जणांचं, आम्ही 2 जणच आहोत, पण 3 जणांची ही मिनिमम रूम आहे घेतलेली. सो प्रॉपर अतिशय स्वच्छ अशी ही रूम आहे. अलमारी आहे, आईना आहे म्हणजे मिरर आहे असं. पण एकच आहे, इथे काही लिफ्ट वगैरे नाही आहे. तुमचं जर खूप सारं सामान असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर फ्लोअरला ते सामान उचलून नेऊ शकता. आम्ही जी रूम घेतली आहे ती 2 ते 3 माणसांसाठी आहे. म्हणजे मॅक्झिमम 3 माणसं त्या रूममध्ये राहू शकतात अशी आहे. आणि त्याचे दर आहेत साधारण 700 ते 800 याच्या दरम्यान आहेत त्याचे रेट्स. त्यांचं रेट कार्ड असतं आणि अतिशय मिनिमम दरामध्ये ती लोक उत्तम अशी सेवा आपल्याला देतात. सो एवढं रेटबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये. बुकिंग करताना तुमचे फॅमिली मेंबर्स किती आहेत त्याप्रमाणे, तुमचा ग्रुप किती मोठा आहे त्याप्रमाणे तुम्हाला रूम अलॉट केल्या जातात. तसे तुम्हाला रेट्स भरायचे असतात. इन्फॉर्मेशन द्यायचं झालं तर, तुम्ही जर कारने येत असाल तर सगळीकडे तुम्हाला पार्किंग मिळते. तिकडे वाहनतळ आहे भक्त निवासला सुद्धा. आणि इथे आनंद विहारमध्ये पण तुम्ही कार व्यवस्थित पार्क करू शकता. आणि सगळ्यांना बुकिंग हे मिळतं. हे इतकं प्रशस्त आहे की तिथे कोणीही असं बुकिंग शिवाय जात नाही, बुकिंग त्यांना मिळतं. सो जर येत असाल, प्लॅनिंग करत असाल तर या बिंदास आणि बघा इथे कसं आहे ते, आणि गजानन महाराजांचं दर्शनही घ्या. आम्ही आनंद विहारमध्ये राहते, मी आधीच सांगितलं, आणि आता आम्ही चाललो दर्शनासाठी. तर त्याचा मार्ग दाखवते मी तुम्हाला. एकदम क्लिअर आहे, छान आहे वेदर आणि क्लायमेट दोघंही छान आहे. हेड ईस्ट देन टर्न राईट. सो आता आपण आनंद विहारच्या संकुलातून बाहेर पडतोय मेन मंदिराकडे. टेक द नेक्स्ट राईट देन टर्न लेफ्ट. Turn left toward National Highway 161G, then turn left onto National Highway 161G.
साफसफाई वगैरे चालू असते. ते तुम्हाला कळलंच असेल तो रूम बघून, त्याची मी मगाशी टूर दिली. सो असं प्रशस्त असं हे आहे, संकुल आहे इकडचं. आणि काही ठिकाणी कामं चालू आहेत. आणि हो, एक अजून सांगायचं राहिलं, दाखवते मी तो मार्ग आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. तो मार्ग फक्त जत्रेला किंवा काही असा समारंभ असतो ना, काही सण असतो तेव्हा चालू असतो. एका साईडने आपण जाऊ शकतो आणि असं मध्ये असं कॉरिडॉर टाईप आहे, ते जॉईन करतं दोन्ही या दोन संकुलांना, म्हणजे मेन भक्ती निवास आणि आनंद विहार. हे दिसतंय तुम्हाला, हे जे रेलिंग केलं ना ते. आणि आता सांगते मी कुठे ते जोडते ते. हे बघा, आणि समोर तुम्हाला अशी ते बिल्डिंग टाईप दिसतंय ना असं वरती, तो एक कॉरिडॉर आहे जो दोन या भक्ती निवासांना जॉईन करतो. हे बघा, हे फक्त पण ते ना फक्त सणांच्या वेळी चालू असतं. हे असं जाऊ शकता डायरेक्ट आनंद विहार टू भक्ती निवास, मेन मंदिराकडे. चला आता मी तिथे जाऊनच तुम्हाला भेटते, मंदिराकडे जाते, आधी दर्शन घेतो आणि मग मी हे चालू करेन परत ब्लॉगिंग. बाय. हे इथे असं वाहनतळ आहे, फ्री मध्ये असतं. तिथे तुम्हाला काउंट देतात किती बाकी आहेत वगैरे, त्याची किती बाकी आहे तुमची 4 व्हीलरची पार्किंग, 2 व्हीलरची पार्किंग वेगळी असते. आता तिथे 2 पार्किंग आम्हाला अवेलेबल आहेत. सो आता मी इथे जातोय. खूप छान सिस्टम आहे ना, बघा इथे फुल आहे आणि तिथे मागे ते 2 आहेत, तिथे त्यांनी सांगितलंय जायला. तिकडे आहे का पार्किंग आहे? नाही. बिल्डिंग दिसते ना, श्री मंदिर भक्त निवास संकुलाकडे येते. आणि मिनी वाहने आहेत ना ती तिकडे, जड वाहने इकडे. हे बघा, इथे तुमचे ट्रॅव्हलर्स वगैरे इथे उभे असतात. आता मी जातो दर्शन घेण्यासाठी भक्ती निवास मध्ये. भक्ती निवास थ्रूच आपल्याला जावं लागतं पुढे मंदिरात. सो भक्ती निवास संकुलाकडे जाण्यासाठी असा मार्ग आहे, अंडरग्राउंड बेसमेंट मधून आहे. महाराज जसा मार्ग दाखवतात तसा आम्ही जातोय पुढे. आम्हालाही काही माहित नाहीये. शेगावला खूप वर्ष यायचं पण काही मुहूर्त मिळत नव्हता. सो यंदा आम्ही ठरवलं की शेगावला पण आपण जाऊनच येऊया. क्लीनलीनेस तर एवढा मेंटेन केलेला आहे ना तिथे. आणि तिथे तुम्हाला कोणी असं हे इकडे काय म्हणजे असं हिडीस म्हणतात असं करतात ना खूप सारे आपल्या देवस्थानात, आपण नेहमीच झालंय ते. इथे तुम्हाला माऊली म्हणून हाक मारली जाते. सो माऊली तुम्ही शूट करू नका, तर तुम्ही शूट नाही केलं पाहिजे. मी बघितलं पुढे त्यांनी तिकडे बोर्ड लावलेले आहेत की समाधीच्या इथे, म्हणजे महाराजांचं जे मेन स्थान आहे समाधी क्षेत्र, तिथे अजिबात शूट अलाव नाही. सो तिथे तुम्ही नका ना तुमचे मोबाईल बाहेर काढू, किंवा ते नाही म्हणतात तर तिथे नको. ते लोक तुमच्याशी जास्त हुज्जत घालत नाही. अतिशय डिसिप्लिन्ड असं हे मी पहिलंच असं देवस्थान बघितलं की तिथे
मोबाईल तुमचे कुठेही डिपॉझिट करण्यासाठी पैसे घेतले जात नाहीत किंवा आपण जे देणगी देतो तिथे, सो देणगी ही तिथे नेहमी कॅशच्या स्वरूपात दिली जाते. तिथे कुठल्याही प्रकारचं सोनं किंवा असं छुप्या मार्गाने काही घेतलं जात नाही. म्हणून तिथे आपल्याला श्री गजानन महाराजांचा वास तिथे जाणवतो. तिथे आपल्याला जाणवतं तिथे त्यांचं अस्तित्व आहे असं. आणि खूप प्युअर वाटतं. इथे मला अजून एक दिवस राहायचं होतं, पण आमचा पुढचा प्रवास होता. तिथे पुढचं आमचं बुकिंग होतं. सांगते काय प्रॉब्लेम झाला ते. आम्ही आलो होतो शेगावमध्ये 2 दिवस राहण्यासाठी, पण ते काही शक्य झालं नाही. ते का झालं नाही ते तुम्हाला पुढे कळेलच. आम्ही भक्त निवास मधून बाहेर पडलो आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जातोय. आणि इथे बाजूला काही विक्रेते, फुलं विक्रेते वगैरे असे असतात. सो हे आहे मंदिर. मंदिराचा गेट आहे हा. ह्याच्यातूनच आपण आतमध्ये जाणार आहे. थंडी खूप आहे, म्हणजे तिथे होती थंडी खूप. बघा इथे समाधी क्षेत्र आहे. आता आम्ही लाईन मध्ये उभे आहोत. अशी लाईन आहे. आणि अशी हे आहे समाधी क्षेत्र. इथे आपण जाणार आहे, म्हणजे पलीकडच्या साईडला. तिथे पुढे शूट अलाउ नाहीये, सो तिथे मी काही शूट केलं नाही. आणि आता मी बाहेर आली आहे दर्शन घेऊन. दर्शन अतिशय छान झालं महाराजांचं. ते म्हणतात ना, बोलावणं आल्याशिवाय होत नाहीत गोष्टी. खूप छान. आणि तिथे आपल्याला काउंट देतात, किती तुम्हाला वेळ लागेल, दर्शन रांगेत किती लागेल, मुखदर्शनाला किती लागेल. सो तुम्हाला किती वेळ लागेल तेही इथे स्क्रीनवर डिस्प्ले दिलेला असतो. सो या सगळ्या सुविधा एकदम म्हणजे हायटेक सुविधा आहेत. अक्षरशः मला खूप आवडलं. सुंदर आहे. आणि आमचं दर्शन झालंय आणि आम्ही परत आता आनंद विहार मध्ये आलोय. आता आम्ही आमच्या रूम मध्ये जातो. सांगते आमचं दर्शन कसं झालं. तिथे नाश्ता आम्हाला काही नाही मिळाला, कारण 10 वाजता नाश्ता बंद होतो. पण तिथे आजूबाजूला खूप सारे असे व्हेज रेस्टॉरंट वगैरे आहेत. तिथे आपण अल्पोपहार घेऊ शकतो. चला. रात्री आम्ही आलो तेव्हा इथे आम्हाला दिसलेलं इथे विठ्ठलाची एक सुंदर मूर्ती आहे आणि आजूबाजूला त्याचे वारकरी आहेत. आणि ते खूप छान होतं. पण रात्री तिथे शूट करणं म्हणजे काही दिसतच नव्हतं ना. इथेच आपले रूम्स वगैरे बुक होतात. विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्या समोरच. तर बघा तिथे मी आता जातेय. दाखवते तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा आहे ते. आणि ती माणसं तिथे उभी होती ना, तिथे बस स्टॉप आहे. म्हणून ती उभी होती तिथे. त्यांना रेल्वेसाठी वगैरे जायचं असेल ना, रेल्वे स्टेशनला, म्हणून. बघा किती सुंदर असं साकारलेलं आहे. त्याचं फिनिशिंग मला खूप आवडलं. असं दगडी फिनिशिंग दिलेलं आहे, ग्रे कलरचं असं सुंदर. आणि आकाशात असलेली क्लॅरिटी पण त्या स्टॅच्यूला खूप असं हे करतेय, सुंदर बनवतेय. निळं आकाश आणि सुंदरच, ब्युटिफुल. सो आता आम्ही दर्शन घेऊन आलो. मगाशी मी सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे आनंद विहारमध्ये परत आलो. दर्शन घ्यायला आपण भक्ती निवासच्या इथे मेन मंदिरात जातो, गजानन महाराजांच्या. तर तिथे आपण देणगी जेव्हा देतो, आपण कितीची पण देणगी देऊ शकतो. आणि त्यानंतर आपल्याला
एक कसं सोवेनियर टाईप ते लोक देतात. मला माहित नाही काय देतात, मी आता बघते. मी पण आत्ताच बघते तुमच्याबरोबर. सो त्याच्यामध्ये एक पॅक आहे. आधी आपण ह्याच्यात प्रसाद आहे नारळ बर्फी. आणि हे असं गिफ्ट दिलेलं आहे. असं आणि हा अंगारा असावा, बघूया. आणि हा असा एक बॉक्स मिळालाय, गिफ्टच्या पिशवीमध्ये होता. तो इथे ओपन असेल लिहिलं, तिथून मी ओपन करते. हे अमेझिंग आहे, खरंच अमेझिंग आहे. मी खूप खुश झाले. मला हे बाहेर कुठेही नाही मिळत, आणि मला हे आत्ता दिसलं इथे. खूप सुंदर अशी फ्रेम मिळालेली आहे मला, आणि मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग आता मी चेकआउट करते. आम्ही काल आलो, सांगितलं तुम्हाला, आनंद विहारमध्ये शेगावला. तो आता आम्ही हा रूममधून चेकआउट करतो. आमचा जरा प्लॅन आहे पुढे जायचा, कुठे जाते आणि सगळं तुम्हाला नंतर कळेलच. मी सांगेन तुम्हाला जसा जसा मी प्रवासाचा टप्पा पुढे जाऊ. ओके, चला तर मग बाय.